हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. खूप दिवसांपासून मी बघतीये की तू मी दिलेल्या फॅसिलिटीजना टेकन फॉर ग्रँटेड धरतोयस. आम्ही सुद्धा खूप वर्षांपासून या कंपनीत काम करतोय आणि अचानक एक दिवस मॅमनी तुला येऊन आमच्या डोक्यावर आणून बसवलं. आम्हाला तर कधी राग आला नव्हता. तू आपल्या सगळ्या रीतीभाती विसरलीस का? अरे दीपक असून सुद्धा सुनबाईचे हात कान दोन्ही रिकामे आहेत. किती मोठा अपशकुन आहे हा. मी अशा लोकांना आमच्या शाळेत ठेवू नाही शकत जे मल्लिकाजींच्या विरोधात आहेत. मी आपल्याला हा जॉब नाही देऊ शकत. दयालकडे तुझा आवाजाचे रेकॉर्ड नाहीये. तुझे SMS पण त्याने सेव्ह करून ठेवली. म्हणजे तू हा विचार करत असशील की पोलिसांना पुरावा देऊन माझा काय फायदा होईल? माझा फायदा नाही, पण माझं नुकसानही होणार नाही. आणि हो, तुझ्या बहिणीला जर जेल झाली तर तिची इज्जत तर धुळीला मिळेल ना. अरे नाही दयाल, असं नको करू. पैसे पोचतील. फक्त मला एवढं सांग की पैसे घेऊन कधी आणि कुठे यायचंय. आता कसं बोललात? आणि हो, उद्या मी फोन करेन. अरे लय भन्नाट डोकं आहे या माणसाचं. बोलताय रे, आता काय करायचं या माणसाचं? सध्या तरी त्याला पैसे देऊन टाकूया, मग नंतर विचार करूया की पुढे काय करायचं ते. बेटा, तुझा इंटरव्ह्यू कसा झाला? नोकरी मिळाली? तू पण काय प्रश्न विचारतेस आई? नोकरी इतक्या लवकर मिळते का? बरं ते सगळं सोड. मला सांग, बाबांची तब्येत कशी आहे? ताप तर उतरलाय. आपल्या खोलीत आराम करतायत. मॅडम. कोण? दीपक साहेबांचं घर हेच आहे का? हो. आपण कोण? हा ज्यूस. ज्यूस? पण आमच्याकडे कोणीच मागवलं नाहीये. सोहन साहेबांनी पूर्ण महिन्याचे पैसे जमा केलेत. हा घ्या ताई. येतो ताई. काय झालं आकांक्षा? बघ नाही, सोहनने हा ज्यूस पाठवला आणि संपूर्ण महिन्याचे पैसेही दिलेत त्याने. हा सोहन सुद्धा ना, न जाणे कोणत्या जन्मातलं नातं निभवतोय. काही न बोलता किती मदत करतोय. आपण याचे उतराई कसे होणार? आई, आता ही वेळ या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची नाही. आता आपल्याला फक्त बाबांचा विचार करायचा आहे. अगदी बरोबर आहे. मी स्वयंपाक करायला जाते. तुमचे वडील प्रोफेसर आहेत?
काय नाव आहे तुमच्या वडिलांचं? दीपक वर्मा. दीपक वर्मा? हो मॅम. हे तेच तर नाहीत ना ज्यांनी मल्लिका थापरच्या मुलावर केस केली होती शास्त्रीजींच्या मर्डरचा आरोप लावून? सॉरी आकांक्षा, हा जॉब तुम्हाला नाही मिळू शकत. पण का मॅम? आत्ताच तर तुम्ही म्हणालात की मी उद्यापासून जॉईन करू शकते, आणि आता तुम्ही असं म्हणताय की मला ही नोकरी नाही मिळू शकत. कारण की मी अशा लोकांना आमच्या स्कूलमध्ये नाही ठेवू शकत जे मल्लिकाजींच्या विरोधात आहेत. त्यांच्याकडून आमच्या स्कूलला खूप मोठा फंड मिळतो. बेटा आकांक्षा, तुझा इंटरव्ह्यू कसा झाला? ठीक होता आजी. अजून कुठूनही काही रिप्लाय आलेला नाहीये. अगं त्यात काय झालं, तुला कुठे ना कुठेतरी काम मिळेलच. पण मी एक तुला सांगू? हा आजी, तू बोल ना. तू घरात मुलांना शिकवण्याचं काम का नाही करत? आजकाल तर खाजगी शिकवणी मिळून जाते. हो, मी त्यासाठी प्रयत्न करेन आजी. बरं आजी, आज माझं तृष्णाताई बरोबर बोलणं झालं. तिला बाबांच्या तब्येतीची खूप काळजी वाटते. कदाचित ती इथे येईल त्यांना भेटायला. तसही खूप दिवस झाले ग तृष्णाला पाहून. माहित नाही का, पण आजकाल तृष्णासाठी माझा जीव तीळ तीळ तुटतो ग. ती घरी येईल ना, तेव्हा मला खूप हलकं वाटेल. मला माहिती आहे आजी. सुकन्या आमच्या कन्या. अरे तुम्ही आलात? तुम्ही हातपाय धुवा, मी तुम्हाला जेवायला वाढते. ओके. काय झालं अपूर्व? आज तुमचा मूड खूप छान आहे. काही खास बातमी आहे का? तृष्णा, मी आज खरंच खूप खुश आहे ग. माझी मीटिंग सक्सेसफुल ठरली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की हे डील आपल्यालाच मिळेल. आणि यामुळे कदाचित मल्लिकाजींची नाराजी थोडी तरी कमी होईल. ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम्स होते का? हो तृष्णा, गेले काही दिवस मल्लिकाजी माझ्यावर नाराज होत्या आणि माझी इच्छा नाहीये की हा मामला पुढे वाढावा. कारण मी एक यशस्वी माणूस होऊ इच्छितो आणि मल्लिकाजी मला यशस्वी बनवू शकतात. सॉरी अपूर्व, मला माहित नव्हतं की तुमच्या ऑफिसमध्ये इतके प्रॉब्लेम्स सुरू आहेत. म्हणून तर मी सांगतो ना तृष्णा की आता कुठे मी माझं करिअर बनवतोय. माझ्या पुढे घरातले प्रॉब्लेम्स नको येऊ देऊस. हे घर आता खरंच सांभाळ तृष्णा, म्हणजे मी माझं पूर्ण लक्ष माझं करिअर बनवण्यामध्ये घालवू शकेन. अपूर्व, तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही तुमचं ऑफिस सांभाळा आणि मी आपलं घर सांभाळेन. आणि यानंतर तुम्हाला कधीही घरातल्या टेन्शन्समुळे कुठलाही त्रास नाही होणार. आणि माझं तुम्हाला हे वचन आहे. आणि तृष्णा, काय झालं त्या ड्रायव्हरचं? मिळालं पोलिसांना? अरे हो, मी तर तुम्हाला सांगायलाच विसरले. आकांक्षाचा फोन आला होता. ती जोपर्यंत ड्रायव्हरच्या घरी पोहोचली तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. यामुळे ती खूप टेन्शनमध्ये आहे. हे बघ तृष्णा, मी तर हेच म्हणेन की तू आकांक्षाला सांग की तिने ह्या प्रकरणापासून दूर राहा, नाहीतर कुठली तरी नवीन भानगडी येऊन उभी राहील. अपूर्व, आकांक्षा नाही ऐकणार.
तिला जेव्हापासून हे कळलंय की बाबांचा ऍक्सिडेंट घडवून आणण्यात आलाय, ती दिवस रात्र मेहनत करते त्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी. ठीक आहे तृष्णा, तिला जे काही करायचं ते करो, पण तिला सांग की ह्या सर्व गोष्टी तिने तुला सांगू नयेत, कारण यामुळे आपल्या जीवनावर परिणाम होत आहे. अपूर्वा, कृष्णा, अजून माझं बोलणं पूर्ण झालं नाहीये. ती तुला फोन करून हे सर्व सांगते, मग तू अस्वस्थ होऊन जातेस आणि मग तुझं लक्ष या घरात नाही लागत. यापेक्षा तर हे ठीक होईल की कमीत कमी तू ह्या प्रकरणापासून दूर तरी राहशील. अपूर्वा, बाबांची तब्येत बरी नाहीये. जर तुमची काही हरकत नसेल तर मी काही वेळासाठी बाबांना भेटायला जाऊ शकते. हे सगळं तू माझ्या आईला विचार. जर ती म्हणत असेल तर तू घरी जा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. चल माझ्यासाठी जेवण वाढ. सुकन्या आमच्या कन्या. अगं दीपक असून सुद्धा सुनबाईचे हात आणि कान दोन्ही रिकामे आहेत. तुला एवढं पण माहित नाही का किती मोठा अपशकुन असतो तो? आम्ही एक संस्था चालवतो जी अशा लोकांची मदत करते. आता दागिने तर नाही देऊ शकत, पण हा, खाण्यापिण्याची सोय करू शकतो. आई, जेवण तयार आहे. आई, कसला विचार करताय? काहीच नाही ग. तू बोल ना, तू काय म्हणत होतीस? आई, मला आधी सांगा की तुम्ही कसला विचार करताय? मी तुम्हाला हाक मारली पण तुम्ही ऐकलंच नाही. याचा अर्थ असा की नक्कीच असं काहीतरी आहे ज्याचा तुम्हाला त्रास होतोय. आई, जितकं मी तुम्हाला ओळखते त्याच्या अनुषंगाने सुमित्राजींचा विचार करताय तुम्ही. आई, तुम्ही त्यांच्या बोलण्याने का दुःखी होता? आई, दुनियेला तर काही ना काही बोलायची सवय आहे. आपल्याला आपलं घर बघायचंय. आपल्याला याकडे लक्ष द्यायचंय की सगळं कसं सुरळीत पार पडेल. म्हणूनच काळजी करू नका. नाही सुनबाई, मला सुमित्राच्या बोलण्याचं वाईट नाही वाटलं. उलट असं वाटलं की दीपक हयात असूनही तुझ्या हातात गळ्यात काहीच नाही. हा अपशकुनच आहे ना ग. आणखी एक गोष्ट सुनबाई, मी स्वतःही तुला असं नाही बघू शकत. मला तुमचं मन कळतंय आई, पण आपल्याकडे इतका वेळच नाहीये की आपण शकून अपशकुनाचा विचार करू. आता हे बघायचंय की आपलं घर कसं चालवता येईल आणि हे लवकर कसे बरे होतील.
बस आकांक्षाच्या बाबांना बरं वाटेल हाच माझ्यासाठी सगळ्यात उत्तम शकून आहे. आता विचार करणं सोडून द्या आणि थोडंसं जीवन घ्या. चला ना. तू हो पुढे, मी बस जप करून येते. हो बर. मला सोनबाईसाठी दागिने आणलेच पाहिजे, नाहीतर लोक मलाही टोमणे मारतील आणि सोबत पार्वतीलाही त्रास देतील. पण काय करू, सगळे पैसे दीपकच्या उपचारासाठी खर्च झाले आणि सुकन्या आमच्या कन्या. अरे दादा, तुम्ही कसे आहात? अरे आम्ही तरी एकदम टकाटक आहे. तू कसा आहे रे बबन्या? बस तुमची कृपा आहे दादा, बाकी सगळं छान खुश आहे. राहा खुश. आणि हे घे तुझं बक्षीस. खुश आहेस ना? हो दादा. अरे बाबा, त्या दिवशी तर तू कमाल केली, कमाल. आपल्या डोसक्याचा जो काही विचार केलास, मला लय आनंद झाला. त्या दिवशी फोन जो होता तो स्पीकरवर होता आणि मल्लिका माझ्या बाजूला उभी होती. तू एक शब्द जरी चुकीचा बोलला असता ना, मग माझं भांड फुटलं असतं, समध्या मेहनतीवर पाणी पडलं असतं. अरे शाबास पट्ट्या, शाबास. ते तर तुमच्या टोनवरून लक्षात आलं होतं दादा की निश्चित काहीतरी गडबड आहे. एक तर इथे मल्लिका तरी उभी आहे, नाहीतर कोणी दुसरं. म्हणून मी अगदी तेच केलं. जे तुम्ही मला विचारू इच्छित होता, मी अगदी तसंच उत्तर दिलं, अगदी तसंच. अरे बाबा, यालाच तर म्हणतात संगतीचा परिणाम. माझ्या संगत राहून राहून तू मी लय हुशार झाला रे. अजून कुठे दादा, अजून तर बरंच काही शिकणं बाकी आहे. ते समजा ठीक आहे. आता एक कामाची गोष्ट आहे. आपल्याला लवकरात लवकर मल्लिका सोबत असा एक सौदा करायला पाहिजे ज्यातून आपण जास्तीत जास्त रक्कम काढू शकतो. एवढी जास्त रक्कम जी आपण वर्षभर 2 हातांनी खर्च केली तरी बी तो पैसा संपणार नाही. समजलं? पण दादा, तुम्हाला तर सर्व प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून घ्यायची होती, मग आता हे कशाला? अरे समधी संपत्ती माझ्या नावावर करूनच राहणार आहे. त्यापासून जगात मला कोणी नाही थांबू शकत. पण काय दयाल, तोपर्यंत जेवढं वाढता येईल तेवढं वाढून घेऊ की. नंतरचं नंतर बघता येईल. जसं तुम्हाला योग्य वाटतं दादा. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? हा विचार. का नाही? 40 लाख दिसतात कसे हो? अरे ते बी दाखव तुला एक दिस की 40 लाख रुपये दिसतात कसे ते. पण दयाल, खूप सावधगिरीनं राहण्याची वेळ सुरू झाली. तू नाही मला फोन करणार, नाही मला भेटण्याचा प्रयत्न करणार. जेव्हा बी काही काम असेल ना, तेव्हा म्या तुला फोन करेन. समजलास नव? समजलं दादा, समजलं. थँक्स. थँक्स? अगं पण कशाबद्दल? तू मी न सांगता जे काही केलंस त्यासाठी.
मी तुझ्याशी खोटं नाही बोलणार सोहन, पण जेव्हा डॉक्टरांनी बाबांसाठी ज्यूस आणि मेडिसिनसाठी सांगितलं तेव्हा थोड्या वेळासाठी मी अगदी गडबडले. मला समजतच नव्हतं की मी या सगळ्या गोष्टींची व्यवस्था कशी करणार आहे. पण तू सोहन अगदी चुटकीसरशी या गोष्टी सॉल्व्ह केल्या. ते फक्त यासाठी कारण माझ्या या कुटुंबात फक्त मी जॉब करतोय. जेव्हा तू देखील जॉब करायला लागशील तेव्हा दोघं मिळून आपण या कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करू. बरं, आता हे सगळं सोड, तू मला हे सांग की तुझा इंटरव्ह्यू कसा झाला. काय होणार होतं? कोणी प्रोफेशनल कोर्स केला नाही म्हणून नाकारलं, तर कोणी शिफारस नव्हती म्हणून नाकारलं. अजून 1-2 ठिकाणी ऍप्लिकेशन्स केली आहेत, बघू काय होतंय. किती सुंदर जोडा दिसतोय दोघांचा. जर देवाच्या मनात असेल तर या दोघांची जोडी अशीच राहील. मी एक काम करतो, मी माझ्या एडिटरशी पण बोलून ठेवतो. कदाचित त्यांची ओळख आपल्या कामी येऊ शकेल. आकांक्षा, बेटा जेवण तयार आहे, चला बघू जेवायला. हो आई, लगेच येतो आम्ही. लवकर या. सोहन, मी विचार करत होते की एकदा आपण त्या ड्रायव्हरच्या बायकोलाही भेटूया. कदाचित ती आपल्याला काही सांगू शकेल. तू बरोबर बोलतेस, पण जेव्हा तुला तिकडे जावंसं वाटेल तेव्हा तू मला सांग, मी पण तुझ्या बरोबर येईन. ठीक आहे? स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या